जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे एक रोमी ऐसे झेंडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी सोया गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी मारियले दैत्य गाडी जाचे पुराणी पवाडे जाचे पुराणी पवाडे जाचे पुराणी पवाडे दैत्य गाडी जाचे पुराणी पवाडे जाचे पुराणी पवाडे जाचे पुराणी पवाडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा तुका म्हणे कळा तुका म्हणे कळा तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा अंगी जयाच्या सकळा अंगी जयाच्या सकळा तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा अंगी जयाच्या सकळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळी यांचे घरी 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 उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी उंबरा चढता टेका धरी कुमाये जय जय विठोबार कुमाये जय विठोबार कुमाये विठोबार कुमारी विठोबार कुमाये विठोबार जय विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये विठोबार कुमाये ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड
तो या गवळीयाचे घरे तो या गवळीयाचे घरे एक रो में ऐसे धन एक रो में ऐसे धन सोया गवळे याचे घरे सोया गवळे याचे घरे आनंद ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड आनंद ब्रह्मांड एक रोम ऐसी ढेल एक रोम ऐसी ढेल तो या गवळीयाचे घरे तो या गवळीयाचे घरे एक रो में ऐसे घर एक रो में ऐसे घर सोया गवळे याचे घरे सोया गवळे याचे घरे चढता टेका धरे उमरा चढता टेका धरे सोया गवळीयाचे घरे सोया गवळीयाचे घरे उंबरा चढता टेका धरे उमरा चढता टेका धरे उमरा चढता टेका धरे सोया गवळे याचे घरे सोया गवळे याचे घरे विठोबार माई हरि जय विठोबार माई हरे विठोबार माई जय विठोबार माई जय जय विठोबार जय जय विठोबार हरि हरि जय विठोबार हरि जय विठोबार विठोबार हरि जय विठोबार हरि जय विठोबार हरि हरि जय विठोबार जय विठोबार हरि जय
विठोबा रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी मारी आले दैत्य गाढे ज्याची पुराणी पवाडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई कुंडली कवरदा हरिधर श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय आद्य जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की जय उमापति महादेव की जय गोपाल कृष्ण भगवान की जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी कीर्तनुके सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचे अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराज यांचं चार चरणांचा आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे विलक्षण असणारे लीला वर्णन करून सांगणार अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबार आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी श्री संताची माता चरणावरी हरी श्री संताची माता चरणावरी
वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो पथे गाणे आपण असावे जवळी वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडी तो पथे आपण असावे जवळी श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे तो या गवळी यांचे घरी उंबरा चढता टेका धरी प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणार आपला अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहातील असणार हे 12वं वर्ष आहे. तपस्वृत्ती सोहळा वर्धापन दिन आहे. त्या निमित्तानं असणारी भगवंताची कीर्तनरूपी सेवा या कारण करुणावरून आले भक्तकाम कल्पकरून भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अर्थांग करुणे त्याच्या दयेने या सर्व सहयोग मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहेत. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे. तुकोबरा अभंगाच्या माध्यमातून भगवंताची विशेष असणारी लीला वर्णन करून सांगतात आणि फक्त भगवंताची लीला सांगतात असं नाही तर गोपाळांचं महात्म्य सांगतात मोठे पण सांगतात. पण काय सांगतात महाराज ते म्हणजे अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे भेंडे रोम म्हणजे केस अंगावर एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड ज्याच्या व्यापक आहेत असा दिव्य असणारा तो परमात्मा एवढा मोठा असणारा तो परमात्मा तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका धरी तो या गवळ्यांच्या घरी त्यांनी बालरूप धारण करून प्रगट झाला. रांगू लागला लीला करू लागला आणि उंबरा ओलांडून बाहेर आणण्यात यायचंय मग आधार घेऊन उभा राहू लागला. उंबरा चढता टेका धरी खरं तर हा सामान्य नाही त्याचं काय सामर्थ्य आहे काय सांगत त्याने फार गाढे म्हणजे बलवान असणारे दैत्य आतापर्यंत मारलेले महाराज म्हणतात मी सांगतो असं नाही ज्यांचे पुराणे पवाडे पुराणे ज्याचे पवाडे जातात मारी हेडे दैत्य गाढे त्यानं फार मोठे मोठे दैत्य मारलेले आहेत. तो परमात्मा या गवळ्यांची घरी या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका घरी उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहतोय हा त्याची दिव्य असणारी लीला सर्वांच्या समोर प्रगट करतोय. खर तर याच्या अंगामध्ये सगळे गुण आहेत सर्व गुण संपन्न आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवरी वसती जे असा गुण निधान असणारा पण एवढे सगळे गुण असून सुद्धा आणि सामान्य लीला करण्याकरिता भक्तांच्या समोर त्यांनी प्रगट झाला आणि या गवळ्यांच्या घरी उंबरा चढताना आधार घेऊ लागला असा दिव्य भाव जगद्गुरु तुकोबरा आपल्या सर्वांच्या समोर प्रगट करत आहेत. भगवंताची दिव्य लीला आपल्या सर्वांच्या समोर त्यांनी अभंगाच्या माध्यमातून सांगतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. भगवान
उंबरा चढता टेका धरी. प्रस्तुत गेल्या 12 वर्षांपासून 3-4 दिवसाचा हा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतो. अनेक वेळेला इथे सेवा करण्याचा योग या सगळ्या मंडळाच्या वतीने त्यांनी आला. माऊलींनी हा तज्ञ सोहळा या स्थानावर सुरू केला आणि सर्वच लोकांना भगवत चिंतनाची ही पर्वणी अशा माध्यमातून प्राप्त झाली. त्यांचा जन्मच त्याच्याकरता झालेला आहे की आपल्या सगळ्यांना परमार्थाला त्यांनी लावावं, सगळ्यांनी त्याच्यात आणावं, स्वतः वागून दाखवावं. पण आता सांगणारे आमच्यासारखे जगात पावलं पावलं फार सापडतात, पण वागणारे मात्र फार कमी सापडतात. म्हणून माऊलींचा नंबर वागणाऱ्या लोकांमध्ये आहे. हा महत्वाचा विषय. ते वागतायत आणि त्यांचं वागणं हे ज्ञानोबऱ्या तुकोबऱ्यांना अतिशय प्रिय आहे. कसं वागावं हे त्यांना प्रिय असेल असं त्यांनी वागावं. म्हणून त्यांचं जीवन भगवत समर्पित असणारं जीवन आहे. म्हणून त्यांनी हे रोप लावलेलं आहे आणि ते आता त्याचा वेल तशा पद्धतीनं वाढलेला आहे. हा सगळा प्रसंग आपण या ठिकाणी पाहतच आहोत. म्हणून भगवान सिद्धेश्वराची महादेवाची या ठिकाणी स्थापना झाली आणि आपण सर्वजण या स्थानावरती महादेवाची सेवा करतो आहोत. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ही एक घडणारी सेवा कीर्तन प्रवचनांची. वारकरी संप्रदायाचा एक नियम असतो की प्रत्येक उपक्रमाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने करावी. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र सांगावं. ते चरित्र अतिशय विलक्षण आहे महाराज, जे सर्वांना दिव्य असताना आनंद प्राप्त करून देणार आहे. एक परमार्थात एक अशी स्थिती निर्माण होते, तुम्ही ऐकतात का सगळे? परमार्थामध्ये अशी भूमिका तयार होते की ज्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर आता काहीच कर्तव्य शिल्लक राहत. देव मिळवायचा, देव मिळवायचा. परमार्थात सगळ्यात मुख्य असणारी गोष्ट जर कोणती असेल तर देव मिळवायचा. देव मिळवण्याकरिता निघाले. मग देव मिळाला, अट्टास करून सायास करून देव प्राप्त करून येतो. आता तुम्ही ऐका, लक्ष द्या. सगळेजण देव प्राप्त करण्याकरिता निघाले आणि झाला देव प्राप्त. आता काय करणार? प्रश्न आहे. देव मिळवण्याकरिता निघाले आणि मिळाला देव. आता काय करणार आहात? काय उत्तर आहे आपल्या मनामध्ये? एक देव मिळावा ही भावनाच लोकांच्या पोटात फार कमी तयार होते. सगळ्यात महत्वाचं तू म्हणा आम्ही काय बावळीच आहोत का आमच्या समोर हे सांगतो. मग देव मिळावं ही भावना तुकाराम महाराजांच्या मनात होती. रात्रंदिवस भंडारा भामचंद्र घोड्यावर फिरत होते आणि एकांतात भगवंताच्या प्राप्तीकरिता अट्टहास करत होते. आपण जरी बावळत नसलो तरी आपण घर सोडत नाहीत ना, हे पण महत्वाचंच आहे. लक्षात घेण्यासारखा मुद्दा हाच आहे की आपण बावळत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण घर सोडत आपण तिथंच आहोत ना. आपला अट्टहास केवढा कुठं आहे? नाथ महाराज 25 वर्षाच्या वयापर्यंत त्यांनी महाराज श्रीगुरूंच्या सानिध्यात राहिले. ते म्हणले ते ग्रस्ताश्रमी होते आणि त्यांना ग्रस्ताश्रमात राहून देव भेटला. हे माहिती आहे का? वयाच्या 5 वर्षात असताना त्यांनी महाराज प्रवास करत करत शुलीभंजनला जाऊन त्यांनी दौलताबादच्या त्या देवगिरीच्या किल्ल्यावर जाऊन जनार्दन स्वामींची सेवा केली आणि मग शुलीभंजनला तपश्चर्या केली. 25 वर्षाच्या वयापर्यंत नाथांनी अट्टहास केला. हे किती लोकांना माहिती? नामदेव महाराज 18 वर्ष त्यांनी आपलं महाराष्ट्र प्रांत सोडून पंजाबात आदी करून भगवत चिंतनाकरिता भगवंताच्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्याकरिता फिरले. हे किती लोकांना माहिती? लोकांना एवढंच माहिती फक्त ते सगळे ग्रस्ती होते, ग्रस्ताश्रमात राहून परमार्थ केला आणि परमात्मा प्राप्त झाला. आपण तेवढंच पाहून आपल्या घरातच आहोत, आपण घर सोडत नाहीत ना. म्हणून मला हे म्हणण्याची वेळ आहे, आपण खरंच जर परमात्म्याच्या प्राप्तीकरिता अट्टहास करतो आहोत तर आपली अवस्थाच काही वेगळी व्हायला पाहिजे. आपल्याला झोप नाही यायला पाहिजे, आपलं जेवण नाही जायला पाहिजे, आपलं कर्मायला नाही पाहिजे, आपल्याला लोक गोड नाही लागायला पाहिजेत, आपल्याला त्यांनी बाकी कोणतीच लोकेशन नाही आवडायला पाहिजे. आपल्याला उदास अवस्था निर्माण व्हायला पाहिजे की देव का भेटत, त्याचं दर्शन मला का होत नाही. ही अवस्था भगवत प्राप्तीची अवस्था आहे. भगवत प्राप्ती करून घेण्याकरिता जो निघाला त्याची अशी अवस्था असते. आता हे आमच्यासारख्याने फक्त पाठ करून ठेवले तुमच्या समोर सांगायला लागले. म्हणजे त्यांनी संसारातले लोक जरी संसारात बुडाले असले आम्ही त्याच्यापेक्षा वेगळे होतो, फार त्यांनी लोकांच्या समोर कीर्तन प्रवचन करून सांगतो, पण आम्ही पण सांगतोच ना फक्त. आता तुमचं सांगण्यापेक्षा आपलं पण सांगावं ना, महत्वाचा विचार. आम्ही फक्त सांगतच फिरतो कंबर बांधून लोकांच्या समोर. ठामपणे सांगतो की त्यांनी घरदार सोडून भगवंताचं चिंतन केलं, आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, पण सांगणं वेगळं आणि प्रॅक्टिकलात आणणं वेगळं. त्यांनी प्रॅक्टिकलात आणलं आणि प्रॅक्टिकलात आणण्याकरिता निस्संग व्हावं लागतं. आणि निस्संग झालं की मग मात्र त्यांनी संघरहित अवस्था प्राप्त करून घेणं म्हणजे कोणाचाच संघ नाही करायचा. सगळ्यात मोठा संघ जर कोणाचा असेल आपल्याला तर मीचा संघ आहे. मी शुकाचार्य जनकाच्या दारात गेले आणि मी शुक आलो म्हणून सांगितलं.
आतून जनक राजाने निरोप दिला, संगम त्यात्वा सुखी भाऊ, संग टाका म्हणजे सुखी वाटलं. बरंच लंगोटी टाकून दिली, सगळं काही टाकून दिलं, तरी ते राजाला भावलं नाही. ज्या दिवशी शुक आलाय म्हणून सांग म्हणून सांगितलं, राजा धावतच आलं. म्हणे अरे काय राजा नाटक करतो, पळत पळत आला काय, स्वागत करतो काय, आणि मी 3 दिवसापासून तुझ्या दारात बसलो. म्हणजे पहिल्या दिवसापासून काय म्हणत होती, मी शुक आलो. आता म्हणले पोटात अन्न फटकन राहिलं नाही, बोलायला प्राण राहिला नाही. मग म्हणले शॉर्टकट मारलं. ते म्हणजे जा शुक आलंय म्हणून सांग. त्यातला मी गळून पडला. मीचा संघ आपल्या सगळ्यांना झालेला आहे. हा पण संघच आहे. ज्या दिवशी मीचा संघ सुटून जाईल त्या दिवशी परमात्मा आपलाच आहे, लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचा विचार आहे. अभिमान गेला, देव झाला. तो देव आपल्या जवळच आहे, नाही कुठं मार, देव आहेच. फक्त आपण मी घेऊन फिरतो ना, हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. मी मोठा घातक आहे. पण संन्यास घेण्याकरिता जरी मी निघालो ना, तरी फक्त अंगावरचे कपडे बदलल्यानं माझा संन्यास व्हायचा नाही. मग संन्यास होणं म्हणजे काय? ज्ञानोबरांच्या शब्दात सांगायचं, मी आणि माझी आईची आठवण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझ्या या 2 गोष्टींची आठवणच विसरली, तो खरा संन्यासी आहे आणि तोच परमार्थाचा अधिकारी आहे आणि त्यालाच परमात्मा भेटतो. मग परमात्मा प्राप्ती करून घेण्याकरिता असा अट्टहास करावा लागतो. मग परमात्मा आपण घालून देव प्राप्त झाला. आता काय करायचं प्रश्न आहे. देव प्राप्त
नाही वेदाधिक श्रवले वेदाधिक श्रवण न कळे जाता पार वेदाधिक शास्त्राचे निर् व्यापक निमित्त उपादान कारण भरलेला आहे व्यापक आहे तो पाहिजे अनंत ब्रह्मांड 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 एक रोमी आई से धोरे एक रोमी आई से देगे तो या गौरी याचे घरी तो या गौरी याचे घरी एक रोमे
सांगायचा प्रयत्न केला ना महाराज, तो ईश्वर संपूर्ण विश्वाला प्रसवला म्हणतात. म्हणजे त्यानं विश्व निर्माण केलं. काय निर्माण केलं? अनंत ब्रह्मांड निर्माण केलं. कुठं ठेवले ते ब्रह्मांड? त्याच्या एका एका रोमात त्यानं अनंत ब्रह्मांड साठवलेले आहेत, सामावलेले आहेत त्याच्या एका एका रोमामध्ये. तो एवढा मोठा ब्रह्मांड कळतं ना तुम्हाला? नुसतं नाव ऐकलं ब्रह्मांड. ब्रह्मांड म्हणजे काय होतं? ब्रह्मांड शब्दाचा अर्थ काय होतो? तुम्ही बसलाच नाही या जागेवरती. ही 3x3 जागा गृहीत करा. ही जागा आहे. कुठं आहे जागा? ही लांडगे माळ्यात आहे. लांडगे माळा कुठं आहे? हा ठिकाणी वडगाव मध्ये, बरोबर आहे ना? हा, हे वडगाव कुठं आहे? हे तुमचं जुन्नर तालुक्यात आहे, बरोबर? जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र भारतात आहे. भारत कुठं आहे? आशिया खंडात आहे. आशिया खंड कुठं आहे? पृथ्वीवर आहे. पृथ्वी कुठं आहे? पृथ्वी सूर्यमालिकेत आहे. सूर्यमालिकेत पृथ्वी अतिशय छोटी चिटक्यासारखीच आहे. सूर्यमालिका कुठं आहे? आकाशगंगेत आहे. अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात राहतात, ह्याला ब्रह्मांड असं म्हणतात. नाही कळालं? अशा अनंत सूर्यमालिका ज्याच्यात राहतात त्याला एक आकाशगंगा म्हणतात. आणि अशा अनंत आकाशगंगा ज्याच्यात राहतात त्याला एक ब्रह्मांड म्हणतात. आता ब्रह्मांड इतकं मोठं आहे आणि त्या ब्रह्मांडातून जर आपलं त्यांनी हे लांडगे मळ्यातलं चित्र पाहायचं म्हटलं तर दिसेल का? एवढं मोठं झालं, एवढ्या उंचावर गेल्यावर हे चित्र दिसणारच नाही मला. पण ब्रह्मांड याला म्हणजे असं एक ब्रह्मांड आहे, एक. आणि अनंत शब्दाचा अर्थ घेतो जे मोजताच येत नाही जितके अनंत. आपण मोजण्याची संख्या म्हणजे 100, 1000, लाख, त्याच्या पुढे काय अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म असे जे आहेत ना मोजण्याची पद्धत, हे सुद्धा जिथं संपून गेलं त्याला अनंत म्हणायचं. अशी अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात आहेत तो देव आहे. इतका मोठा आहे देव. किती मोठा आहे हे सांगायचं? ज्याच्या एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांडे, एके रोमी ऐसे भेंडे, एवढं त्याचं मोठेपण आहे. असं त्याचं श्रेष्ठत्व आहे. आणि तो परमात्मा या भक्तांच्या घरी धावत राहतो. त्या भक्तांच्या घरी त्यांनी धावतो. त्या भक्तांच्या समोर येण्याकरिता लढत होतं. त्या 2 वगे लक्षात या संघाची सुरुवाडे मज विदेहाचे देह धरणे घडे. तो परमात्मा त्या भक्ताची संगती करण्याकरिता धावत होतो. कोण? एवढा मोठा जो आहे ना तो. आणि भक्तांच्या संगती देण्याकरिता अट्टहास करतो. हा विशेष भाव आहे मला. हा विशेष भाव आहे. खरं सांगा आता, तो एवढा मोठा आहे आणि त्यांच्या संगती देण्याकरिता धावपळ करतो. मग मोठं कोण? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? विचार करा ना थोडासा. एवढा मोठा देव आहे आणि तो देव भक्तांच्या संगती देण्याकरिता मोठेपण सोडून धावपळ करतो. मग मोठं कोण? त्याचे भक्त मोठे आहेत. ते भक्तांचं मोठेपण सांगण्याकरिता अभंग आहे. देवाचं मोठेपण सांगण्याकरिता नाही. भक्तांचं मोठेपण सांगण्याकरिता सांगितलं तो. एखाद्या माणसाचं मोठेपण जर सांगायचं असलं आपण म्हणतो ना, अहो ते एवढे मोठे आहेत पण तरी त्यांच्या घरी येतात. मग आधी त्याचं मोठेपण सांगावं लागेल. ते एवढे मोठे साहेब आहेत म्हणे, मोठे फार श्रीमंत आहेत, ते अब्जाधीश आहेत, ते फलाने आहेत, ते आमच्या पदावर आरूढ आहेत, ते राष्ट्रपती आहेत. आणि एवढे राष्ट्रपती असून सुद्धा यांच्या घरी येतात होते. मग खरं सांगा तर मोठं कोण? त्यांचं मोठेपण का सांगितलं? यांचं मोठेपण सांगण्यात येईल. हा महत्वाचा विचार. तो देव मोठा इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचं मोठेपण सांगितलं म्हणजे त्याचं मोठेपण सांगण्याकरिता नाही, यांचं मोठेपण सांगण्याकरिता. कोणाचं? या भक्तांचं. तो फार मोठा आहे. ध्रुवाने एका पायावर उभा राहून 6 महिन्याची तपश्चर्या केली. त्याला भेटण्याकरिता त्याच्या समोर आला. ध्रुव नाही वैकुंठात गेला, तो वैकुंठातला त्याला भेटण्याकरिता आला. प्रल्हाद फार त्यांनी महाराज अट्टहास करत होता. देव फार मोठा आहे, पण प्रल्हादाचे शब्द खरे करण्याकरिता खांबातून त्याच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. तो त्याच्या घरी आला. हा नाही तिकडे गेला, तो इकडे आला. महत्वाचा विचार. ऋषीमुनी जंगलात राहत होते. ते देवाची वाट पाहत होते. आणि रामाला वाटलं मी जर राजा होऊन बसलो तर मग या लोकांचं काय होईल. म्हणून त्यांनी कैकेयीचं डोकं फिरवलं, घेतले 2 वरदानं मागून. आणि राम वनवासाला गेला. वनवासाला नाही गेला तो, वनवासा जायचं म्हणून वनवासाला नाही गेला. त्या कैकेयीला समजून सांगितलं, आई अगं ते ऋषीमुनी माझी वाट पाहतात ना फार दिवसापासून, मला त्यांना भेटायला जायचं. इथं जर प्रपंच करायला लागलो तर त्यांना कसं भेटायला जाईल, जाऊ दे ना वनात. तो त्यांच्याकरिता आला. कोण? अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे, असा असणारा तो राम. तो त्यांनी भरद्वाज ऋषींच्या आश्रमात आला त्यांना भेटण्याकरिता. तो निषादाच्या घरी आला त्याला भेटण्याकरिता, त्याचा मित्र झाला. तो केवटाच्या समोर गेला आवर्जून त्याला भेटण्याकरिता. विशेष आहे, तो शबरीच्या घरी गेला आवर्जून. शबरी गेली नाही कुठे, जागेवरच होती. पण अनंत ब्रह्मांडे एके रोमे ऐसे धेंडे तो
सांगितलं तो ध्रुव प्रल्हादाला भेटण्याकरिता गेला. जसं त्रेतायुगातलं सांगितलं तो ऋषीमुनींना राम होऊन भेटण्याकरिता गेला, तसा द्वापार युगात पण आला महाराज. कशाकरिता आला? त्या भक्तांना भेटण्याकरिता आला. कुठे आला? तो त्यांनी अनेक लीला करत असतो. विशेष असणारी लीला त्यानं पूर्णोत्तम असणारी लीला केली. त्याचे अवताराचे प्रकार आहेत अंश 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 कला आवेश पूर्ण आणि पूर्णोत्तम. तसा पूर्णोत्तम अवतार धारण केला आणि द्वापार युगामध्ये त्यांनी म्हणत गवळ्यांच्या घरी आला. सामान्य नाही, गवळ्यांच्या घरी प्रत्यक्ष प्रगट झाला. पृथ्वीवर पापाचा भार झाला, तिला सहन होईना. ब्रह्मदेवाकडे विनंती केली, ब्रह्मदेवानं भगवंताचं स्तवन केलं. मग आकाशवाणीद्वारा देवाने सांगितलं मी देवकीच्या घरी येणार आहे. देवकी कंसाची चुलत बहीण आहे, तिचा विवाह वसुदेवाबरोबर करून दिला. विवाहात विघ्न आलं. परत आकाशवाणी झाली तिच्या पोटी आठवा येऊन तुला मारणार आहे. कंस घाबरला, तिला मारहाण करू लागला. वसुदेवानं हात पकडला, दोघांना बंदीखान्यात कंसानं नेऊन टाकलं. याचा काल त्यांना 6 लेकरं झाले. 6 कंसानं मारले. 7वा गर्भाला योगमायेनं पळवला. तो रोहिणीच्या गर्भात स्थापन केला. तिथं बलभद्र प्रगट झाला आणि अष्टम गर्भरूपानं परमात्मा त्यांनी प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं, कंसाचं हृदय जोडू लागलं. 9 मास पूर्ण होऊ लागले. देवदेवता गर्भस्तुती करण्याकरिता आल्या. 9 मास पूर्ण झाले. श्रावण महिना आला, वद्य पक्ष आला, अष्टमी तिथी आली, बुधवारचा दिवस आला. रोहिणी नक्षत्र आहे, भगवंताला ग्रह नक्षत्र अनुकूल झालेले आहेत. रात्रीचे 12 वाजे लख असणारा प्रकाश पडला. तो परमात्मा त्यांनी प्रगट झाला. 8 वर्षाची चतुर्भुज असणारी मूर्ती घेऊन आला. वसुदेव देवकीच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन त्यांनी महाराज त्यांच्याशी बोलू लागला. कोण? अनंत ब्रह्मांडे एक रोमी ऐसे झेंडे तो या वसुदेव देवकीच्या समोर आला आणि स्वतःहून आला. त्यांच्याशी बोलू लागला. काय बोलू लागला? आलो तुम्हाला भेटायला प्रयत्न केला आहे, पण मी थांबणार नाही. मला अजून पुढे जायचं. कुठे जायचंय? मला नंदराजाच्या घराला घेऊन जायचं. मला नंदराजाच्या नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळा. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळा, मजने गोकुळा. माया उपजले येते, देवी मजाली येते. माया उपजले देवी मजाली येते. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. देव म्हणतोय मला जायचंय, गोकुळाला घेऊन जा. नंदराजाच्या घरी घेऊन जा. का बरं? तिथे ते आलेले आहेत सगळे. ते म्हणजे कोण? सुरुवातीला मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई, मुबारक माई. तिथे ते सगळे आलेले आहेत. ते म्हणजे कोण? याचं आपण वर्णन पाहिलं ना आधी 10 मिनिटं, की ज्यांनी देव प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास केला, ज्यांना झोप येत नव्हती, ज्यांना अन्न गोड लागत नव्हतं, ज्यांना करमत नव्हतं, जे उदास बसत होते, ज्यांनी अट्टहास केला,
ज्यांची फार जोरोनी पांजरा होप आहे, आता मर तुकडे झाले देवाच्या भेटी करतात, मग देव त्यांनी महाराज अशा पद्धतीनं पाहू लागला. ज्यांनी सगळा संसार सोडून दिला, ज्यांनी सगळं जग सोडून दिलं, ज्यांना फक्त मी पाहिजे अशी त्यांची अवस्था झाली, तेच मला सगळ्यात जास्त प्रिय आहेत, मग त्यांना भेटायला गेलं पाहिजे. ते सगळे जमा झाले होते. कोण कोणत्या रूपाने आलं होतं? कोणी गोपी झालं होतं, कोणी गोपाळ झालं होतं, कोणी गोमाता झालं होतं, कोणी वृक्ष झालं होतं, कोणी पक्षी झालं होतं, कोणी पाणी झालं होतं, कोणी डोंगर झालं होतं, कोणी माती झालं होतं, कोणी हरणी झालं होतं, कोणी भिल्लीनी झालं होतं. अशा अनेक रूपामध्ये ते सगळे जमा झाले होते. आणि त्यांना भेटण्याकरिता भगवंताचा अट्टहास होता महाराज. हे तुम्ही ऐकतात ना सगळे, उगा ऐकून सोडून देऊ नका. मला काय सांगायचं ते ऐका. मला कळालेलं सांगतो. मला एवढंच कळालं की भगवंताची भेट जर व्हायची असेल तर निस्संग झालं पाहिजे. मग असं निस्संग सांगितलं, निस्संग कशाला म्हणतात? अहंकार रहित झालं पाहिजे, त्याच्याची अपेक्षाच पोटात राहिली नाही पाहिजे, आणि फक्त भगवान हाच चित्ताचा विषय झाला पाहिजे, आणि भगवंताशिवाय करमलंच नाही पाहिजे. अशी स्थिती ज्या दिवशी माझ्या चित्ताची होईल त्या दिवशी देव माझ्याकरता उतावळा होईल. देव मला भेटायला कधी येईल? कोणतरी मला विचारलं, म्हणजे देव तो महाराज सांगा देव कधी भेटेल? म्हणलं रडल्यावर भेटेल. परत एकदा ऐका, रडल्यावर भेटेल. मला लगेच रडतो. तू रडल्यावर नाही, तुझ्याकरता देव रडल्यावर. ज्या दिवशी देवाला तुझ्याकरता रडू येईल त्या दिवशी देव भेटेल महाराज. हा, मग आपण तर रडतोच ना. मला देवासमोर रडणारे दोन प्रकार असतात. एक स्वतः करता देवासमोर रडणारा, आणि एक देवाकरता देवासमोर रडणारा. असं ऐकत असताना आपले पानं तपासायचे. आपण देवासमोर जातो बराच वेळ रडतो सुद्धा, पण कोणाकरता रडतो? आपल्याकरता रडतो का देवाकरता रडतो? मग आपल्या पडतात जर रडत असलो तर देव कसं भेटेल? आपल्याला जे पाहिजे ते भेटेल. देवाकडून पाहिजे का देव पाहिजे, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. परत एकदा ते वाक्य सांगू का? आपल्याला देवाकडून पाहिजे का आपल्याला देव पाहिजे? देव पाहिजे. मग देव पाहिजे म्हणल्यावर सर्वसंग परित्याग करून त्यांनी अहंकाराचा सुद्धा त्याग करून भगवंताकरिता रडलं पाहिजे. ज्या दिवशी सर्वसंग परित्याग करून भगवंताकरिता आपण रडू, आपली अशी विलक्षण अवस्था तयार होईल, त्या दिवशी भगवंताला सुद्धा आपल्याला भेटण्याकरिता व्याकुळता निर्माण होईल. भगवान शंकर भगवंताला पाहण्याकरिता आले, हे सिद्धेश्वर महाराज ते पाहण्याकरिता आले, आणि यशोधरांनी दाखवलंच नाही महाराज. ते दरवाजाच बंद करून घेतला. ते म्हणजे बघ, अरे मी फार दुरून आलो आई, तुझा मुलगा पाहण्याकरिता आलो, फक्त एकदा दर्शन घ्यायचं, त्याचं दर्शन दे ना. तिनं पाहिलं अघोर वेशात होते, जटाजूट धारण केल्या होत्या, गजचर्म व्याघ्रांबर परिधान केलेलं होतं, सगळ्या अंगाला भस्म, रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या. आणि ह्या बाबाला पाहून मलाच जर भीती वाटायला, माझं लेकरू उद्या घाबरलं मग काय करायचं? बाबा दुसरं धन संपत्ती काही मागा, तू माझं बाळ नाही द्या, मग काय करायचं? असं त्यांनी म्हणायला सुरुवात केली. बाबा म्हणलं धन संपत्तीची जर मला गरज असते तर मी मसन वाटत कशाला बसलो असतो जाऊन, काय मसन वाटत? तुझं धन नको, संपत्ती, तुझं बाळ मला पाहायचं दाखव. नाहीच म्हणली, दरवाजा बंद करून घेतला. बाबा म्हणले तू देवाची आई झालं म्हणून शहाणपणा करायला, आपण पण कमी नाही का? मी हठयोगी आहे म्हणजे इथंच बसणार, तिथंच बस. आणि भगवंताची वाट पाहू लागली. वाट पाहतात व्याकुळ होऊन टाकली महाराज. भगवंताला हाका मारू लागले, देवा वाटुली पाहता शिनले डोळुले, दाविती पावले कैवो डोळा, तू माय माऊली कृपेची सावली, विठ्ठले पाहिली वास तुझी. विठ्ठला तुझी वाट पाहतो रे देवा, दारात बसून वाट पाहतायत. आणि मग भगवंताला आतमध्ये कळालं की हे बाहेर वाट पाहतायत. बाहेर रडायला लागले भगवान शंकर, म्हणून तो आतमध्ये रडायला लागला. नाही कळलं तुम्हाला? भगवान शंकर रडायला लागले. शंकर काय सामान्य आहेत होय? आपल्यासारखे त्यांनी आपले चुलत भाऊ, मावस भाऊ, असे काही शंकर असे आहेत काय? अरे ते सामान्य नाही. त्यांचं काय वर्णन करू सांगू? ते ज्ञानांची शिरोमणी, की योग्यांची शिरोमणी, की देवांची शिरोमणी महादेव, की वैष्णवांची शिरोमणी महावैष्णव, की गोपी भावावर आरूढ आहेत. काय त्यांचं वर्णन करून सांगावं? ती त्यांनी असे श्रेष्ठ आहेत. आणि असं श्रेष्ठत्व असणारे जे ते याच्या प्राप्तीकरिता रडतात. त्याने विचार केला हे काय सामान्य आहेत का? तेवढा यांचा अधिकार एवढे मोठे आहेत आणि हे माझ्याकरिता रडतात आणि मला जाऊ देत नाही. आई आता मी काय करू? त्याचा नाईलाज झाला. त्याचा तळमळ झाली चित्ताची. त्यांना भेटण्याकरिता, कोणाला? शंकराला भेटण्याकरिता. मग ते बाहेर रडतात, हा आतमध्ये रडतो. माझ्या प्रश्नाचं हे उत्तर आहे. देव कधी भेटेल? रडल्यावर भेटेल. कोण रडल्यावर? देव रडल्या, आपण रडल्यावर नाही. देव आपल्याकरता जेव्हा रडेल तेव्हा. मग जरा विचार करा बरं, आपलं काय आहे देवाने आपल्याला रडण्या, आपल्याकरता रडण्यासारखं? आपल्याकडे बायको,
आपल्याकडे पोरं, आपल्याकडे प्रपंच, आपल्याकडे थोडा बँक बॅलन्स, आपल्याकडे थोडी प्रॉपर्टी, आपण थोडे नावाजलेले लोकांमध्ये, आणि हे सगळेचे सगळे सर्टिफिकेट न्यायचे. देवा मला बायको, देवाला मला मुलगा, देवा मला घर, माझा बंगला, माझी गाडी, माझी सगळी प्रॉपर्टी, माझा बँक बॅलन्स, हे सगळंची सगळं त्यांनी फाईल तयार करायची आणि देवासमोर न्यायचं. हे बघ माझ्याकडे एवढं आहे, रड माझ्याकडे. तू म्हणाल तुझ्यासारखी कितीतरी वाटत आली बापा, यांचा काय उपयोग आहे खरं सांगू तुम्ही. हे सगळं देवाला दाखवायचं कौतुक, हे पाहून देव भेटणार नाही. मग काय काय पाहून देव भेटेल? नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणा बायकोकडून. हा जंगलात निघून गेला तरी माझं काय ऑब्जेक्शन नाही. पोराकडून सर्टिफिकेट आणा की हा कायमचा परमार्थ करीत बसला तरी मला कोणत्याच प्रकारची तक्रार नाही, माझा याचा काही संबंध नाही. असे सर्टिफिकेट गोळा करून आणा. आणि घरच्या लोकांचा ज्या टायमाला पूर्णपणे राजीनामा झालेला आहे, सगळ्या प्रपंचाचा, प्रॉपर्टीचा, सगळ्या पदप्रतिष्ठेचा संपूर्ण राजीनामा दिला आणि फक्त परमात्माच पाहिजे असा दाखला जर मिळाला, मग देव विचारात घेईल की खरंच आहे का. मग त्याच्यातही पुन्हा तपासून पाहिजे याचं खरं का खोटं. नाही तर आता नकली सर्टिफिकेट पण मिळतात बाजारामध्ये, आहे की नाही. म्हणून असं सगळं होऊ शकतं, पण देव त्यांनी महाराज असा बोलणारा नाही. तुमचं ओरिजिनल पाहतो. अंतरेची घेतो गोडी अंतकरणातली गोडी अशा पद्धतीने घेतो आणि तो भाव अंतकरणातला पाहतो ना आपल्याकरता रडतो. म्हणून तो भगवान शंकराकरता रडला म्हणून तर त्याची भेट झाली, हा महत्वाचा विचार. तसं देव व्याकुळ झाला पाहिजे आपल्याकरता. ते गोकुळातले लोक मला तिथं नेऊन घाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला का, ते आशे आहेत सगळे, जे सगळं त्यांनी विसरून माझं चिंतन करते. सामान्य नाहीत, अरे ब्रह्मज्ञानी आहेत. माझं म्हणणं नाही लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली पारे, ब्रह्मज्ञानीच आहेत सगळे. म्हणजे काही त्यांना शिल्लक राहिलं नाही काम. त्यांना एकच काम आहे, एक विषय तो सकळांचा हरी, एकच विषय सकळांचा हरी, हरी कधी भेटेल अशी अवस्था आहे. म्हणून त्यांच्या घरी जायचं. मग भगवान जाण्याकरिता निघाला. एवढा मोठा आहे तू कसा न्यायचं देवा. मग बाळ रूप धारण केलं, देवकीच्या मांडीवर प्रगट झाला. आठवतंय तुम्हाला, इथून आपण बाजूला गेलो होतो. भगवान त्यांनी बाळ रूप घेऊन प्रगट झाला. मग कसं न्यायचं. मग द्वारपाल झोपी गेले, कुलप गळाले, दरवाजे उघडले, टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, धोधो पाऊस पडायला लागला. यमुनेत प्रवेश केला, भगवंताने चरण स्पर्श केला. यमुना दुभंग गेली, पलीकडच्या काठाला गेले. तिथे यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली. ती आपला पुत्र तिथे ठेवला, कन्या बरोबर घेतली. कारागृहात आले. कन्येनं आकांत केलं, कंस धावत आला, तिला मारण्याचा प्रयत्न करू लागला. हातातून निसटली, आकाशात जाऊन उभी राहिली. तिने कंसाला सांगितलं तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आलेला कंस घाबरला. तिकडे गोकुळातील लोकांना भगवान आल्याची बातमी त्यांनी कळाली. सर्व आनंद विभोर झाला. एवढं सुख गोकुळातल्या लोकांना झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा अशी अवस्था सगळ्यांची झाली. नटून थटून शृंगार करून खेळणा पाळणा खवडा वस्त्र आभूषण घेऊन भगवंताला पाहण्याकरिता सर्वजण येऊ लागले. भगवंताला पाहून सर्वांना त्यांनी विलक्षण असणारं सुख समाधान त्यांनी प्राप्त झालं. त्यांना सुखी करण्याकरिताच आला होता, हा त्यातला भाव आहे. तो सगुण साकार होऊन आला, जो सामान्य नाही, जो त्याचं वर्णन करता येत नाही शब्दात. असा किती मोठा आहे. अनंत ब्रह्मांडे ते केरोमी ऐसे झेंडे, इतका मोठा आहे. आणि तो परमात्मा या गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला गोकुळवासी लोकांकरता. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून सगळेजण पाहायला येऊ लागले, आनंदी झाले. कंसाला दुःख झालं, त्यानं पुतनाबाईला पाठवून दिले. पुतना बरोबर आली 11:30 वाजून 5 मिनिटांनी. ती त्यांनी भगवंताला झाकण्याकरिता आली, पण भगवंताने तिचा उद्धार करून टाकला. महाराज म्हणतात शोषली पुतना येणे मोहिले करू आळे न संडे बापर महादेवरू. म्हणून त्यांनी महाराज तिचे प्राण भगवंताने शोषून घेतले. विशाल अकराळ विकराळ रूप धारण करून मूळ स्वरूपात प्रगट झाली. आरडाओरडा करू लागली. मुंच मुंच आले मी ती प्रभाशिनी, पण भगवान सोडत नाही. त्याचा स्वभावच एकदा धरलं का सोडायचं नाही. मग तिला धरलंच महाराज त्यांना. मग तो सोडत नाही, तिचा उद्धारच करून टाकला. मारण्याकरिता आली होती, वैरी होती, पण तरी उद्धारून टाकली. तुझे अवतार जाणू स्वतंत्र देताना म्हणती पात्रा पात्र, अरे कैवल्य आहे पवित्र. वैर्यही तिथे, वैर्याला सुद्धा कैवल्य देणारा हा जगदानी परमात्मा. तू असा नका दिकाचे माने सायुज्य सौरस्व दिला पुतने, जी विषाचे स्तनपाने मारवाली. विष घेऊन मारायला आली होती, तिला सायुज्य मोक्ष प्राप्त करून दिला, तिचा उद्धार झाला. कंसाला बातमी कळली, त्याला महाबळ नावाचा असुर पाठवला. तो नकली ब्राह्मणाचं रूप घेऊन आला. नकली भगवंतानं त्याला ओळखलं, म्हणे हा ब्राह्मणाचं रूप घेऊन आला, पण ओरिजिनल नाही, हा नकली आहे. मग काय केलं, कपट करतो देवाबरोबर. देवाला सगळं कळतं. लोक कपटानं वागतात. 2 लोकांच्या समोर कपटानं नाही वागायचं. एक देवाच्या समोर, दुसरं संतांच्या समोर.
बायका पोरालाच कपट करायचं घरी, त्यांना समजत नाही बावळटांना काही. हा म्हणून त्यांनी देवासमोर कपट नाही करायचं. देवाला काय कळतं? हा देवाला काय कळतं म्हणण्यापेक्षा देवाला काय कळत नाही ते सांगा. हा सगळं जग त्याला कळतं महाराज, काय कळत नाही. तो जगदानी असणारा परमात्मा आहे. हा कपट करून आला देवासमोर. देवाने त्याचं कपट जाणलं, ते ओळखलं आणि ओळखून त्यांनी त्याची फजिती करून टाकली. कपटिया महाबळभटा दिले पिढीदान. त्याच्या पाठीतच पाठ घातला महाराज, पळायला लागला. घरातले सगळे अचेतन पदार्थ त्यांनी जागे झाले. लाटणं, पोळपाट, सांडशी, चिमटा, उखळ, मुसळ, जात सगळं त्याच्या मागे पळायला. ते धनाधन मार बसायला लागला, पळायला लागला. बाज आडवी आली, त्याच्यात धोतर अडकलं. ते धोतर धरून ठेवलं, वरतून मार बसायला लागला. काय करायचं? त्याने धोतराचा छंद सोडून दिला. मुर्दे म्हणला पिकलं ते धोतरही गळालं. जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले. ढोंगणाचे नागवास कंसासमोर गेला, जाऊ नको. कंस काय ऐकणाऱ्यांपैकी नव्हता. कंसानं अनेक आसूर पाठवले. काग बगडीठा मारले बाळपणी, कागासूर मारला. कावळ्याच्या रूपात आला होता. काव काव करत देवाला पाळण्यात घातलं होतं, अंगणात पाळणा ठेवला. एवढा विशाल काय कावळा होता, त्यानं पायात तो पाळणा उचलला आणि दूर भगवंताला घेऊन त्यांनी गेला. देवाला मामा फिरायला घेऊन जायला लागले. मग काय करायचं? तिथंच त्यांनी मामाचा कार्यक्रम केला. फडफड करणारा तो कावळा त्यांनी महाराज त्याचा उद्धार करून टाकला. बगासूर मारला. तो बगळ्याच्या रूपात आला होता, वनामध्ये त्यांनी होता. त्याचा उद्धार भगवंताला केला. काग बग रिठा, रिठासूर आला होता. एक बाई डोक्यावर पाठी घेऊन आली होती. गॅस या पोत पनी असं म्हणत म्हणत रिठे घ्या, रिठे घ्या असं म्हणत. यशोदेने पाहिलं, रिठा घेऊन आली. कशाला ग तुझे रिठे? ती म्हणली, हे हा रिठा असा असतो, जर बाळाच्या गळ्यामध्ये बांधला तर बाळाला दृष्ट लागत नाही, म्हणून त्यांनी म्हणजे 2-3 दे. मग 2-3 रिठे त्यांनी घेतले. एक रिठा घेऊन त्याच्यात दोरी होऊन भगवंताच्या गळ्यात बांधला. आता कन्हैया लहानच आहे महाराज, त्याच्या गळ्यात तो रिठा बांधला. आता तो रिठा सुरू होता, त्याच्यात आसूर घुसला होता आणि तो नेमका गळ्यापर्यंत गेला. म्हणजे आसूर शत्रू गळ्यापर्यंत आला. भगवंताला कळालं महाराज, आता तो लहानच आहे, त्याच्या तोंडात अजून दात उगवलेले नाहीत, बोळक्यासारख्या तोंड आहे, हिरड्या बघतायत. असा गोड त्यांनी हसतो. लहान लेकरांचा स्वभाव असतो, त्यांच्या गळ्यात काय बांधलं की ते तोंडात घालतात. मग ते गळ्यात रिठा बांधला आणि आई तिचं काम करण्याकरता गेली. पाळण्यात असणारा हा कन्हैया, त्यानं तो रिठा त्यांनी घेतला आणि तोंडात घातला. जसाच तोंडात घातला तसा हिरडी खाली दाबला. दाबल्याबरोबर रक्ताचा पूर व्हायला लागला पाळण्यातून. एवढं रक्त व्हायला लागलं, सगळे लोक घाबरले. कुठून रक्त आलं? कन्हैयाला घाई त्याने पाळण्यातून खाली काढलं, स्नान घातलं. असतं कुठं खडचटलेलं सुद्धा नव्हतं, पण रक्ताचा तर पूर वाहतो. कोणाला कळालंच नाही काय झालं. पण यानं रिठासूर मारला, कागासूर मारला, बगासूर मारला, रिठासूर मारला. हे सगळेच बालपणी मारून टाकले महाराज त्यानं. नवे नवे अवघी दैत्य खाणी बुडविली. सगळी दैत्यांची खानच त्यानं बुडून टाकली. एवढंच करण्याकरिता आला असं नाही, तो भक्तांना आनंद देतोय ना. भक्तांना आनंद देण्याकरिता आला. त्या भक्तांकरताच आला. ते सामान्य नाहीत, भक्त विशेष आहेत. त्यांचाच महिमा मी तुमच्या समोर सांगतोय की जे निसंग झाले आहेत आणि भगवंताकरताच ज्यांनी स्वतःचं जीवन समर्पित केलंय, असे भक्त आहेत. त्यांच्या घरी हा खेळ करण्याकरिता आलेला आहे, लीला करण्याकरिता आलेला आहे. तो यशोदेच्या अंगणामध्ये रांगू लागला. आता गोकुळामध्ये प्रत्येक वेळेला एक एक मोठा सोहळा झाला. देव करवट बदलायला लागला, मोठा सोहळा झाला. देव पालथा पडू लागला, मोठा सोहळा झाला. देव खाऊ लागला, मोठा सोहळा झाला. देव त्यांनी रांगू लागला, मोठा सोहळा झाला. प्रत्येक वेळेला सोहळे आपणही आपल्या लेकरांची करतो ना महाराज. मग जगाचा मालक आहे, त्याचे सोहळे आईनं किती केले असतील. ती महाराणी आहे यशोदा. आता हा उभा राहू लागला. तो उभा राहायला लागल्यानंतर आणखी आनंद तिला झाला महाराज. मग तो पाय टाकू लागला. त्याच्या पायात छोटे छोटे पैंजण घातले. ठुमक चलत नंद लाल बाजत पैंजनिया. छुम 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 त्यांनी महाराज त्याचे पैंजण वाजायला लागले. हा कन्हैया त्यांनी महाराज अशा पद्धतीनं रांगतोय. रांगता रांगता उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. उभा राहायला खाली पडतो. उभं राहिल्यावर त्यांनी पडतात ना महाराज लेकर. मग आपण मन वापरतो, पडो धडो मालवाड. आता आमच्याकडे आहे म्हण, पडो धडो मालवाड. मग हा रांगायला लागला आणि रांगता रांगता त्यांनी उभं राहण्याचा प्रयत्न करायला लागला. उभंच राहत आहे. मग काय करायचं? रांगत रांगत अगदी महाराज त्याच्या डोक्यात एकच विचार, मी आता फक्त घरातच आहे यशोदाराणीच्या समोर. हेच परिवारातले सगळे लोक आहेत. मी एवढ्याकरताच आलो असं नाही, मी सगळ्या गोकुळवासी लोकांकरता आलेलो आहे. मला त्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. मी त्यांना भेटण्याकरता गेलं पाहिजे. त्यांची आस लागली त्याला, त्यांना याची आस लागली होती. ते पण हातातले कामं टाकून याला पाहायला येतच होते महाराज. आणि हा त्यांच्याकडे जाण्याच्या विचारात आहे. घरातून बाहेर जायचंय. मग घरातून बाहेर जायचं म्हणल्यावर कुठून जावं लागणार? खिडकीतून, सवान्यातून, मग दरवाज्यातून, उंबऱ्यातून आहे की नाही. मग त्याला उंबरा ओलांडून जायचंय आता. पण त्याला नीटनेट उभं राहता येत नाही. मग काय करायला लागला? रांगत रांगत त्या उंबऱ्यापर्यंत जाऊ लागला. तिथून डोकून पाहू लागला.
आणि आता त्याला उमरा ओलांडून जायचे पलीकडं. मग काय करू लागला, त्या चौकटीचा आधार घेऊ लागला. त्याचा टेका घेऊन उभा राहू लागला आणि मग बाहेर जाण्याचा प्रयत्न कर. कोण कोण ज्याच्या एका एका रोमात अनंत ब्रह्मांड आहेत, असा एवढा मोठा असणारा देव, आणि तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढताना काय करतोय, ज्याच्या एका एका केसामध्ये रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहे. माणसाच्या अंगावर किती रोम असतात, 3.5 कोटी असतात. मग जर माझं खोटं वाटत असलं तर तुम्ही मोजून पाहू शकता. प्रयोग मोकळे मोकळे जर असेल तर काय हरकत आहे, मोजायला मोजून बघा. 3.5 कोटी रोम एका माणसाच्या अंगावर असू शकतात. आपण एवढेच गृहीत धरले देवाच्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत अंगावर देवाच्या, आणि त्या एका एका केसाच्या मुळाशी अनंत ब्रह्मांड आहेत. मग एका केसामध्ये जर अनंत ब्रह्मांड आहेत, असे 3.5 कोटी केस अंगावर आहेत, किती ब्रह्मांड असतात. मग तू किती मोठा असेल, त्याची व्याप्ती सांगण्याकरिता महाराजांनी हे सांगितलं. एवढा व्यापक असणारा परमात्मा, एवढा श्रेष्ठ असणारा परमात्मा, एवढा मोठा असणारा परमात्मा, एवढा समर्थ असणारा परमात्मा, तो म्हणण्याचं तात्पर्य हे आहे, तो जे आतापर्यंत मी बडबड केली तो परमात्मा या गवळ्यांच्या घरी, तो या गवळ्यांच्या घरामध्ये, हे गवळी. आता या म्हणण्याचं तात्पर्य वेगळं आहे मला. या म्हणजे काय, या म्हणजे अतिशय सामान्य. हे गवळी सामान्य आहेत. बघा, गरीब घरचे सगळे. आता दुग्ध व्यवसाय त्यांनी मराठी डोक्यावर दूध घेऊन बाजारावर जायचं, मग त्याच्यातून थोडाफार निधी मिळायचा, मग त्याच्यावर आपलं घर चालायचं. काही शेतीवाडी बाकीच्या सगळ्या गोष्टी नाही, फक्त दुधावर आपलं चालले. लेकरं जर त्यांचे पाहिले तर गुडघ्यापर्यंत धोतर, अंगावर कपडेच नाहीत, डोक्याला पागोट गुंडाळलेलं उघडेच, अशी त्यांची अवस्था. बरं खायला काय म्हणे, ताक वरपायचं. माझं म्हणणं नाही, गवळी यांची ताक पिरे. आता जर फार चांगलं असतं घरी तर ताक पिऊन राहिले असते का, की लोणी बिनी खाऊन मस्त गुटगुटीत नसते झाले का. गवळी यांची ताक पिरे. ज्या अर्थी घरातल्या लेकरांना खायला ताक आहे, त्या अर्थी श्रीमंती आहे का, नाही. म्हणजे ते गरीब आहेत, या म्हणण्याचं तात्पर्य असे आहेत, गरीब आहेत, अतिशय सामान्य आहेत, भोळे भाबडे आहेत, असा त्यांचा विचार आहे. असे असणारे हे सामान्य गवळी. आणि तू कसा आहे, तो अनंत ब्रह्मांडे एके रोमे असे झेंडे, तो. आणि अशा सामान्य या गवळी यांचे, हे सामान्य गवळी आहेत यांच्याकडे. उंबरा चढता टेका धरी, तो उंबरा चढू लागला, आणि उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहू लागला. कोण आधार घेतो माहिती आहे, सगळ्या जगाला ज्याचा आधार आहे तो आधार घेतो. सगळं जग ज्याच्या आधारावर आहे तो आधार घेतो. आपण उभे आहोत ना सगळेजण,
कोणाच्या आधारावर आहोत? त्याच्याच आधारावर आहोत. तुम्ही बसलात ना त्याच्याच आधारावर बसल्यात. त्याने त्याचा आधार काढून घेतला की मग बसता सुद्धा येत नाही, उभं राहता येत नाही, बोलता येत नाही, बघता येत नाही, चालता येत नाही, ऐकता येत नाही, काहीच नाही. आपलं सगळं चालणं, बोलणं, ऐकणं, खाणं, पिणं हे सगळं देवाच्याच आधारावर आहे. मग सगळं चराचर ज्याच्या आधारावर आहे तो उमरा चढताना आधार घेतोय. तो या गवळी यांच्या घरी हे उमरा चढता टेका धरी, उमरा चढताना टेका घेतोय, आधार घेतोय. मग तुम्हाला असं वाटत असेल हा लहान आहे आणि त्याला उभं राहता येत नाही म्हणून आधार घेऊन उभा राहतोय, असा सामान्य आहे. सामान्यानं का समजू? तो जर त्यांनी महाराज त्याच्या मूळ स्वरूपात आला ना तर मोठे मोठे आसूर सुद्धा मारून टाकतो. फार सामान्य आसूर नाही, गाढे बलवान असणारे आसूर सुद्धा ज्यानं मारून टाकलेले आहेत. मी सांगतो तुमच्यासमोर असं नाही, अरे हे तर पुराणांनी पवाडे करून लोकांच्या समोर मांडले. मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ओ मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, मारिले दैत्य गाढे, ज्याचे पुराणे पवाडे, ज्याचे पुराणे पवाडे, ज्याचे पुराणे पवाडे, ज्याचे पुराणे पवाडे, ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, ओ तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी, घरी, तो या गवळीयाचे घरी, तो या गवळीयाचे घरी. मारियले दैत्य गाढे, ज्याचे पुराणी पवाडे, सगळ्या पुराणांमध्ये त्याचे पवाडे गायले जातात. हा काही सामान्य आहे काय नाही. गाढे म्हणजे बलवान असणारे दैत्य मारले, फार मोठे मोठे मारले महाराज त्यानं, सामान्य नाही मारले. भयंकर असणारे असुर त्यानं मारून टाकले महाराज. आणि सगळ्या पुराणांनी त्याची वाखाणणी करून सांगितली, असा एवढा श्रेष्ठ असणारा परमात्मा, एवढा बलवान असणारा परमात्मा तो या गवळे यांच्या घरी. हेच सांगायचं, संपूर्ण अभंग द्रौपदाच्या भोवती फिरत असतो. द्रौपद त्यातला मुख्य भाव असतो सांगायचा. मग सगळे चरण द्रौपदाच्या भोवती फिरतात. म्हणून त्यांनी पहिलं चरण आहे अनंत ब्रह्मांड एके रोमी ऐसे झेंडे. देवाचं मोठेपण सांगितलं. अनंत ब्रह्मांड ज्याच्या एका रोमात राहतात एवढा मोठा देव आहे तो या गवळे यांच्या घरी, या गवळ्यांच्या घरी राहतो. आणि उमरा चढता टेका धरी, हे जसं आहे ना तसंच ज्यानं अनेक असुर त्यांनी मारले, गाढे बलवान असुर मारले, एवढे मोठे मोठे असुर ज्यानं मारले तो या गवळे यांच्या घरी उमरा चढता टेका धरी, या गवळ्यांच्या घरी उमरा चढताना टेका धरतो. सामान्य रूप धारण केलेलं आहे, सामान्य झालेला आहे. रांगतोय काय, उभं राहण्याचा प्रयत्न करतोय काय, आधार घेण्याचा प्रयत्न करतोय काय. म्हणजे तुम्हाला वाटेल त्याच्याकडे काहीतरी कमतरता आहे म्हणून त्यांनी असं नाही, हो काय कमतरता आहे. तो तर त्यांनी सर्व गुणांचा अधिपती आहे महाराज. तो दुसऱ्याला बरंच काही देऊ शकतो, त्याच्या सामर्थ्य आहे महाराज. यशे थोर दिला मारुती, विभीषण केला लंकापती. किती प्रमाणे मी तुमच्या समोर सांगू. त्यांना ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य सगळं त्याच्याकडे आहे.
आणि एवढं सगळं त्याच्याकडे असून सुद्धा तो परमात्मा त्यांनी सामान्य रूप धारण करतो, भक्तांच्या घरी लीला करतो. हा त्यातला भाव आहे महाराज. कळा शब्दाचा अर्थ तो गुण. ज्याच्या अंगामध्ये सर्व गुण आहेत, तो सर्व गुण संपन्न आहे, पण तरी सुद्धा ही लीला करतो महाराज. वर्णन करतो. तुका मने कळा, तुका मने कळा, तुका मने कळा, तुका मने कळा, तुका मने कळा,
उमरा चढता टेकादरी उमरा चढता टेकादरी उमरा चढता टेकादरी उमरा चढता टेकादरी तोया गवळ्याचे घरे तोया गवळ्याचे घरे ओ तोया गवळ्याचे घरे तोया गवळ्याचे चांगलं वाटलं ना? हे ज्याला आवडतं ना महाराज, हे ऐकता ऐकता सगळं जग विसरून जातं. विसरलं पाहिजे. परमार्थ विसरण्याकरताच आहे. आपण सगळं ध्यानात ठेवतो. ध्यानात नाही ठेवलं सगळं विसरून सगळं जग विसरावं, एकच ध्यानात राहा, तो म्हणजे परमार्थ. तसं काहीच लक्षात राहतं. आणि ते या माध्यमातून तेच होतं, हे त्याचं माध्यम आहे. म्हणून लावणी मृदंग श्रुती काळघोष शिव ब्रह्मरस आवडणे हा ब्रह्मरस. ते ब्रह्मरसाचं पारण आहे, फार समाधान आहे. तुका म्हणे कळा अंगी जयाच्या सकळा. कळा शब्दाचा अर्थ तो गुण, आणि ज्याच्या अंगामध्ये सर्व गुण आहेत, सर्व गुण संपन्न असणारा परमात्मा, तो या गवळ्यांच्या घरी उंबरा चढता टेका घरी, तो या गवळ्यांच्या घरामध्ये आणि उंबरा चढताना आधार घेऊन उभा राहतोय. हे त्याचं विशेषत्व आहे, हेच त्याचं मोठेपण आहे. मला हा महत्वाचा विचार. तुम्ही ऐकतात ना सर्व? बघा ना, का बरं हे प्रकर्षाने सांगितलं असेल? तो परमात्मा एवढा मोठा आहे हे विशेष आहे, आणि तो सामान्य झाला हे सांगायचं. तो एवढा मोठा आहे हे विशेष आहे, तो विशेष असणारा परमात्मा सामान्य झाला. आणि हे गवळी सामान्य आहेत, हे सगळे गवळी सामान्य आहेत. हा या गवळ्यांच्या घरी हे सामान्य आहेत सगळे. हे सामान्य असून एवढा मोठा देव त्यांच्या घरी आला म्हणून हे विशेष झाले. नाही कळलं तुम्हाला? देव विशेष आहे, तो सामान्य झाला, आणि तो सगळं सोडून यांच्या घरी आला म्हणून हे विशेष झाले. म्हणजे आता काय झालं? असा बदल झाला महाराज. कशामुळे झाला? त्या भक्तांच्या भक्तीमुळे झाला, आणि भगवंताच्या त्या दिव्य असणाऱ्या करुणेमुळे झाला. तो एवढा मोठा देव आहे, तो भक्तांच्या घरी आला आणि रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला, उभा राहता राहता चालू लागला, चालता चालता पळू लागला. ते रांगता रांगताच त्यांच्या घरात घुसत होता. रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजणी दही दूध भक्षुनी तमाल केळे नवल केले साजणी कृष्ण आळवा आळवा परतुनी माते दावा कृष्ण आळवा आळवा. कन्हैया त्याने लीला करू लागला, चालू लागला, पळू लागला, मित्रांबरोबर खेळू लागला. त्या सगळ्या मित्रांकरता गोपिकांच्या घरात घुसून त्यांनी महाराज लोणी चोरून खाऊ लागला. त्याला काय कमी आहे महाराज? घरी सगळं संपन्न आहे. 9 लाख गायी आहेत, एवढं दूध दुभतं त्यांनी घरी आहे. या सगळ्या गोष्टी घरी असून सुद्धा लोकांच्या घरी जाऊन त्यांनी खात होता. त्याचं कारण कमी पडलं म्हणून नाही, त्यांना द्यायचं म्हणून. असं खाऊन काय देणार आहे त्यांना? खाऊन त्यांना प्रेम देणार आहे. त्यांना प्रेम देण्याकरिता आला होता. त्यांचं लोणी खाताना दिसत होता, लोणी खात नव्हता. त्या माध्यमातून त्यांच्या अंतकरणातलं प्रेमच प्राप्त करून घेत होता, आणि त्यांना देत होता. मोबदल्यात काय देत होता? त्यांना प्रेम देण्याकरिताच त्यांच्या घरी जात होता. तो प्रेम देण्याकरिताच आला. हा प्रेम अवतार आहे, तो प्रेम देण्याकरिताच त्यांनी आला. बरेच लोक साधना करतात, गुरु कृपा झाली म्हणतात, गुरुच्या सानिध्यात राहून त्यांनी आम्हाला फार काही प्राप्त झालं म्हणतात, आणि आमचं आता काहीच काम शिल्लक राहिलं नाही म्हणतात. तेवढ्यावरच राहतात ते लोक. हे जे मी सांगतोय त्याचे अधिकारी नाहीत, त्यांना टुकटुक आहे महाराज. नाही कळत का तुम्हाला? ते तेवढ्यातच आहेत ना, त्यांचं एवढं कळण त्यात नंदी बैल खेळ अशी त्यांची आमच्याकडची म्हण आहे नगरची. ते म्हणतात गुरु कृपा झाली, त्यांनी आमच्या डोक्यावर हात ठेवला, आम्हाला सगळं काही प्राप्त झालं, आता काय करायची गरज राहिली नाही. ते त्यांनी बाकीचं तुम्ही तुमचं पहा. बाकीचं काय पहा? बाकीचं काय? शुकाचार्य महाराज शुकाचार्यांपेक्षा श्रेष्ठ झाले का तुम्ही? व्यासदेवांपेक्षा श्रेष्ठ झाले काय तुम्ही? एवढे मोठे महापुरुष होते, ते भगवंताच्या चिंतनामध्ये चिंब झालेले आहेत.
ती त्यांची अवस्था सोडून खाली आलेले आहेत आणि मग भगवंताच्या त्या मस्तीमध्ये मस्त का प्रेम, तो प्रेम देण्याकरिता येतो म्हणून, हे त्याला प्रेम देण्याकरिता अट्टहास करतात म्हणून. म्हणून आपला जर पूर्णविराम झाला असला तर माझं म्हणणं आहे की त्याच्या पुढं पण बरंच काही असतं, तेवढ्यावरच अवलंबून नाही राहायचं, त्याच्या पुढं पण आहे महाराज. आणि ते फार श्रेष्ठ आहे, फार मोठं आहे, फार विशेष आहे महाराज. काय विशेष आहे? अहो तुम्ही सामान्य असा, तुम्ही जर त्या स्थितीला प्राप्त झालात आणि मग भगवंताचं भजन करायला लागलं की मग तो तुमच्या समोर प्रत्यक्ष प्रगट होईल. तो म्हणजे काय सामान्य आहे का? की रोमी ऐशी देहंडे अनंत ब्रह्मांडे असा असणारा तो तुमच्या समोर त्याने प्रत्यक्ष प्रगट होईल लीला करेल. म्हणून गोपिकांच्या घरात जात होता त्यांना प्रेम देण्याकरिता. आता गोपी त्याला बोलवतो त्या मनोमन म्हणून जात होता. आता गेल्यानंतर पुन्हा त्याच गारानं सांगायला जात होत्या. गारानं सांगायला जात नव्हत्या ते याला पाहायला जात होते. त्यांना करमतच नव्हतं त्याच्यावर. काय करून त्याला पाहू अशी अवस्था होती. मग काही कारणच नाही सापडलं की मग निमित्त करून जायचं. भांडणं करतात काही लोक फार भांडकुदळ असतात. बायका सुद्धा काही भांडकुदळ असतात. त्यांना करमत नाही जर भांडण नसलं तर. 2-4 दिवस जर भांडण नसलं तर अशा खराब होतात मला. खरं सांगतो ते तब्येतच खराब होते. भांडणच असलं पाहिजे काही करून. मग भांडण जर झालं नाही तर ते भांडणाकरता आवर्जून काहीतरी मुद्दे उपस्थित करतील आणि मग मुद्दे उपस्थित करून भांडण काढतील. हा महत्वाचा विचार आहे. तसं गोपिकांना याला पाहिल्याशिवाय करमत नव्हतं. मग काय करायचं? काहीतरी निमित्त करायचं. काय काय निमित्त केले? हरिला उलांडोने नेता करी गटा, हरिला ओलांडले नेता घरी मीच पाण्याचे गोविंदाची जटा. नित्य पाण्याचे गोविंदाची जटा. आले धडधडा उचलतो देवाचा. ओय धडा उत गोविंदा. आहे पातोळी उभा तो तिरका, आईच्या गोपिकाच्या कामातुरनारी. ऐसा गोपिकाच्या कामातुर नारी. गोपिकाच्या कामातुर नारी. ऐसा गोपिकाच्या कामातुर नारी. निमित्त करून भगवंताला पाहायला जात. भैला उलांडो निरिता करी घट, मिस पाणी याचे निमित्त पाण्याचे गोविंदाची चढ, देवाची चढ लागलेली आहे. शिरे चोळया त्या धुता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्ण मूर्ती. अखंड कृष्णाची मूर्ती चित्तात आहे. वाद्य वाजतात, वाद्य वाजती नायकती जनमात, अशी त्यांची अवस्था झालेली आहे. त्या भगवंताच्या दर्शनाकरिता उतावीळ झालेले आहेत. मग काहीतरी निमित्त करायचं आणि भगवंत आता काहीच नाही सापडलं निमित्त. मग काय करायचं? मग गारानं सांगायचं. मग गाराने सांगायचं, हा आमच्या घरात घुसतून माठ फोडतून दया दुधाचं त्यांनी रबडा करून टाकून चोरी करतो. यशोदेने ऐकायचं, त्याचा कान पकडायचा, त्याला छडीनं मारायचा प्रयत्न करतो. म्हणत याच बोलावतात. मी कशाला कोणाच्या घरी हब्बळत कोणाच्या घरी जाणार नाही. मग ते बोलावतात म्हणून मी जातो. मग आता त्यालाही विचार पडला, या बोलावतात पण पुन्हा माझं गारानं सांगतात. आता यांना आदल घडवली पाहिजे. मग काय करायला? आता आधी चोऱ्याच करतो तर नंतर खोड्या करायला लागल्या. फार खोड्या केल्या महाराज. त्याच्या खोड्या जर सांगायला लागलं तर पृथ्वीचा कागद करायचा, समुद्राची शाई करायची. लिहायला जर सुरुवात केली ना, लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्व काले, आणि सरस्वती लिहायला जर आणली तरी तिला लिहिता यायचं, इतक्या खोड्या केल्या. असा अनंत त्यांनी महाराज लीला करणारा हा परमात्मा आहे. मग त्यानं कोणाचा पदर तरी उडून पडावं, कोणाची विणी तरी ओढावी, कोणाला तोंड वाकडं करून वाकुल्या तरी दाखवाव्यात, कोणातरी हाताची दगड मारण्याकरता काय असतं त्याला गिलवर, आणि त्यानं त्यांनी खडा मारायचा की माठच फोडून टाकायचं, लांब उभं राहायचं आणि माठ फोडायचे. असे अनेक माठ त्याने फोडून टाकले. माठ म्हणजे जीवपणा, त्याच्या कृपेशिवाय तो जाऊच शकत नाही. त्यानंच फोडला पाहिजे माठ, हा महत्वाचा. आपण फोडतो ना मेल्यावर, ते फिरवतात आणि फोडतात. त्याच तेच सांगायचं त्याच्यातून, त्यानं माठ माझा फोडला. हे माठ फोडणं म्हणजे जीवपणा घालवणं. त्यानं अनेकांचा जीवपणा घालवला या माध्यमातून. तो त्यांनी कोणाच्या समोर जळती लाकडं घेऊन तरी उभा राहिला, कोणाच्या गाया सोडून दिल्या, गाढव तरी नेऊन मानले, कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. दोघं पती पत्नी एकांतात त्यांनी महाराज बसले होते निजसुरा. आणि अशा अवस्थेत गेला, मुंगूसच नेलं महाराज, दोघांच्या मध्येच नेऊन टाकलं. बाई मी भूत भूत म्हणून पळाली. काही खोडी आहे का अशा खोड्या करत होता. सगळं गाव त्रस्त झालं त्या खोड्यांना पाहून. मग काय करायचं? पुन्हा यशोदेच्या समोर गारणे जायला लागले. आता मोठा झाला यशोदा म्हणले, बघ 12 वाजून 10 मिनिटं झाली, आता तू त्यांनी घरी राहण्याच्या योग्यतेचं राहिला नाही, तू आता जा.
उद्या जाई वना तवे घेऊन गोमातेला घेऊन राहणार. त्याने सगळ्या गोपाळांना बोलावलं. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. अरे गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. ए गोपाळ रानात या, सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या या या. गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या या या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या 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 या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्या गोपाळांनी रानात या सगळ्या गोपाळांना सांगितलं. छोट्या छोट्या गायी आणि छोटे छोटे गोपाळ, गायी गोपाळ सवंगडे वना, सगळेजण त्यांनी महाराज वनाच्या दिशेने जाऊ लागले. अनेक प्रकारचे खेळ कन्हैया वनात जाऊन खेळला. कंसाने अनेक असुर पाठवले. त्या सगळ्या असुरांचा उद्धार भगवंताने केला. सर्वजण त्यांनी दमलेले आहेत, पोटात भुकेचा डोम झालेला, देवा काहीतरी खायला दे म्हणून खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकार बसवलं, पानांचं द्रोण तयार केलं, त्याच्यामध्ये शिदोरे एकत्र करून काला तयार केला. स्वतःच्या हाताने काला गोपाळांना खाऊ लागला. सर्व गोपाळ काला खाऊ लागले महाराज. आणि मग हा कन्हैया सर्वांवर त्यांनी कृपा करण्याकरिता विशेष भाव प्रगट करतो. जसा रासलीलेमध्ये प्रत्येक गोपीच्या समोर भगवंतानं एक एक रूप धारण केलं होतं, तसं प्रत्येक गोपाळाला असं वाटत होतं हा फक्त माझ्याकडेच पाहतो, मलाच खाऊ घाल असा उभा होता. पाठीमागे पण गोपाळ बसले होते. ते मागे बसलेल्या गोपाळांना पण वाटत होतं हा मलाच खाऊ घाल, माझ्याकडेच पाहत. असे जेवढे गोपाळ आजूबाजूला बसले होते प्रत्येकाला वाटत होतं हा फक्त मलाच खाऊ घाल, असा त्यातला भाव होता. सगळ्या गोपाळांना संतुष्ट केलं. म्हणजे गोपाळांबरोबर त्यांनी काला करून खेळ खेळून गोपाळांना संतुष्ट केलं. गोपिकांबरोबर रासलीला करून त्यांच्या खोड्या करून त्यांनी मला गोपिकांना संतुष्ट केलं. गोचारण लीला करून गोमातेला संतुष्ट केलं. या पृथ्वीवर त्यांनी अनवाणी फिरून पृथ्वीला संतुष्ट केलं. यमुनेच्या पात्रात उड्या मारून त्यांनी अनेक वेळेला स्नान करून यमुनेला संतुष्ट केलं. किती वर्णन करू सांगू. हा सर्वांना संतुष्ट करण्याकरिताच आला. कोण? हा सामान्य नाही, अनंत ब्रह्मांडे एके भूमी ऐसे धेंडे. तो या गवळ्यांच्या घरी, या गवळ्यांच्या घरी उड्या मारतोय, खेळतोय, बागडतोय, त्यांच्या बरोबर बसून त्यांनी काला खातोय, खाय त्यांची उष्टावळी, यांचं उष्ट खातो महाराज तोंडातलं ओढून. ते काय सांग गवळ्यांची टाकी फिरे कोण पोरे चांगली, ती टाक वरपणारे काय पोरं चांगले आहेत म्हणे. शिंपून आला तर असा फरकांडा मारणारे ती पोरं, अशी त्यांची अवस्था. त्यांच्या घरी हा खातोय ते काय विशेष आहेत का? सामान्य आहेत. पण हा विशेष असणारा परमात्मा त्यांच्याकरिता त्यांनी महाराज सामान्य होऊन आला आणि त्यांना विशेष करून ठेवलं महाराज. हा महत्वाचा विचार आहे. तेच तुकोबारानेचं सांगायचं. अशा अनेक त्यांनी खोड्या करून खेळून बागडून उड्या मारून सर्व जमलेले गोपाळ आणि त्यांना त्यांनी खाऊ घालतोय. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यावर आलेलो आहोत. काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांच्या मध्ये. भगवान त्यांनी सर्वांच्या मध्ये उभा आहे आणि भक्त त्यांनी खाली बसलेले आहेत. सर्वांना खाला खाऊ घालतो. भागवतकार त्याचं वर्णन करू सांगतात. हरी अविव्रतवेनुम जठर पटयो शृंग वेत्रेचे कक्षे वामे पानो मश्रुण कवलम तत्फलान्यंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरधो हास्यन्नर्म विश्वै स्वर्गे लोके विशति बभुजे यज्ञ हुब्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सगळे गोपाळ संतुष्ट झाले. दिव्य आनंद सर्व लोकांना प्राप्त झाला. म्हणून त्यांनी काला 3 प्रकारचा दहिलाहीचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाचा काला. आणि मग त्याच्या पुढे गेल्यानंतर त्यांनी प्रेमाचा काला, विलक्षण असणारा काला गोपाळांना प्राप्त झालेला आहे. म्हणून दोघांमध्ये काला होतो. देव कीर्तनात उभाच असतो. भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर काला करतो म्हणे? वैष्णवांबरोबर करतो. मग ते वैष्णव जर कोण असतील तर ते ज्ञानोबर आहेत, तुकोबर आहेत. मोठ्या प्रेमानं त्यांचं चिंतन करून पुढील प्रसंग पाहूया. हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम.
आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा सुख सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम सुख संतानिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवान सिद्धेश्वराच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सगळ्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. फार गोड त्यांनी तुम्ही गात आहात. मला काय तोंड चोपडेपणा करायचा नाही. कसला लोचटपणा मला येत पण नाही. फक्त फार छान छान वाटलं कानाला. जे मला करता येत नाही, मला गाता येत नाही, जे तुम्हाला गाता येतं, तुम्हाला ऐकता येतं. मात्र मला कळतं कुठं कमी झालं, कुठं जास्त झालं, कुठं त्यांनी स्वरातून गेलं, कुठं स्वरात आलं, कुठं त्यांनी फार उंच झालं, फार गोड लागलं, एवढं कळतं मला. मला स्वतःला ते येत नाही. मग तुम्हाला जे येतं ते ऐकून मी फार समाधानी झालो. बस सगळेच समाधानी झाले. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला सहज बोलता आलं. त्यांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. पंचवर्षातून भाविक उपस्थित आहेत, त्यांचे सगळ्यांचेच अंतःकरणापासून धन्यवाद करतो. महाराज मंडळी समोर बसलेले आहेत, हे सगळे वयोवृद्ध मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ मी पाहतो माझ्या डोळ्याने. हे यांच्याबरोबरचे अजून पण मी पाहिलेले आहेत. म्हणजे त्यांनी बरेच, ते पण फार दिग्गज होते. विशेष असं नाही. आता ते काळ प्रवाहामध्ये सगळ्यांना जावंच लागतं. जरी गेले असतील तरी त्यांच्या आठवणी मात्र तशा आपल्या अंतर्गत साठवल्या पाहिजे. म्हणून त्यांनी तुम्ही सगळेजण असे फार छान दिसतात. तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांनी उभं राहून कीर्तन करणं म्हणजे माझं मोठं सौभाग्य मी समजतो. खरंच तुम्ही श्रेष्ठ मंडळी आहात. आणि समोर बसून तुम्ही ऐकता आहात. किंवा सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवतो. मस्तक माझ्या पायावर या वारकरी संतांच्या आहे. सर्वांना नमस्कार करून याच ठिकाणी थांबतो. काल झालीच आता घरी धरून आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करतो. यानंतर जय विठ्ठल होईल. 2 कालेचे अभंग होतील. दहीहंडी फोडली जाईल. त्याच्यानंतर समारोपाचा अभंग होईल. त्याच्यानंतर आरती होईल. मग आपण आपलं स्थान सोडायचं. बरोबर. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला वेये डोळे होतो शिवाचे, तुम्ही हारे डोळे कडे उभं पसारा, महापेच्या दारा वाय डोळे जावरा, तुम्ही हारे डोळे कडे उभं पसारा, तुका म्हणे हाते टोका गवरण लेका, तुम्ही हारे डोळे कडे उभं पसारा, तुका म्हणे हाते टोका गवरण लेका, तुम्ही हारे डोळे कडे उभं पसारा, कंठी चढला कृष्णा म्हणे अवघा जने प्रकार, आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, वावरिया ब्रह्मादिका उत्तमलोका दाखव, आला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, तुका म्हणे भूमंडळी आम्ही मळे विरघाणे, चला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम, बोलिले पुढे करा क्षमा परा महाराज समाधान तुमचे देखील चरण उठावे मंदिरात आरती घ्या. आरती घ्या. आरती मंदिरात आता उठावे म्हणायचं नाही.
भोग केला आता उठावे से मनाये नारायण करोने आरती चक्र पाने वो वाळती आज बुराले न बसरण्य काळा पाहो सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा आज बुराले न बसरण्य काळा तुकावाई हरे आज बुराले न बसरण्य काळा प्रेम आरती गोविंदाचे वो वाळती धन्य धन्य देव जना नित्य करते अवलोकन बाळ क्रोधा बुद्धा वो वाळती परमानंद धन्य धन्य देव जना नित्य करते अवलोकन मरे वाचले परे राजेल धन्य धन्य देव जना नित्य करते अवलोकन लवथवती विक्राळ ब्रह्मांड विषय कंठ काळा लावण्य सुंदर मस्ता जय देव जय देव जय शंकराव स्वामी शंकर आरती वो वाळो आरती वो वाळो कर्पूर गौरा भोळा जय देव अर्धांगी पार्वती विभूतीचे उदर ऐसा शंकर डोळे जय देव जय शंकराव स्वामी शंकर आरती वो वाळो आरती वो वाळो गौरा जय देव देवी गंधर्व केले त्या माझी आवजे हे तो आसुर प्राचन नीळा जय देव जय देव जय शंकराव स्वामी शंकर आरती वो वाळो आरती वो वाळो गौरा जय देव व्याघ्रांवर शतकोटी देवी जवाचे उच्चारे जय देव जय देव जय शंकराव स्वामी शंकर आरती वो वाळो आरती वो वाळो गौरा जय देव युगे अठावीस वेदवारे वामांगे रुक्माये शोभा पुंडलिकाले ब्रह्माले शरणे वाले जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रावीचा वल्लभ पावे तुलगा तुळसी बागा करडवरकटी कासे पितांबर तुल्लमानी देव सुरवर गरुडानंद पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ रावीचा वल्लभ पावे तुलगा आषाढी कार्तिकी चंद्रभागे दर्शन जय शिवाजी नामदेव जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभ पावे तुलगा आरती राजा महाकैवल देवा देवची साधु संत मनोरथा माता आरती राजा अवतार पांडुरंग आवडले जाणे आरती राजा महाकैवल देवा देवची साधु मनोरथा माता आरती राजा रंगका गुया मोदे विश्वा ब्रह्माचे राम जनार्दनी पायी मस्तगडे आरती राजा महाकैवल देवा देवची साधु मनोरथा माता आरती राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदामा सच्चिदानंद मूर्ती पाया कल्याण आरती राघवे सागराचा पाशा करताविले जैसे गोपाल अभंगर आरती तुकाराम
आरती कोणाची बाबा महाकैवल्यला भागवितो पायता कृपा असावी आता आरती कोणाची बाबा प्रपंची अनासक्ती त्यागाची मूर्ती अखंड नाम मोठी नामी जडली प्रीती आरती कोणाची बाबा महाकैवल्यला भागवितो पायता कृपा असावी आता आरती कोणाची बाबा नाम कीर्तनी रंगोनी नाममय जन गेले लोक उद्धारा आयुष्य वेचिले आरती कोणाची बाबा महाकैवल्य नामा देवितो पायता कृपा असावी आता आरती कोणाची बाबा हरी रंगी रंगोनी काया हरी रूपला विनवणी देखुराची मरण पाऊला पाऊली आरती कोणाची बाबा महाकैवल्य नामा देवितो पायता कृपा असावी आता आरती कोणाची बाबा झाले